दरम्यान राज्यातल्या आदिवासींच्या मरण यातना थांबणार कधी असा सवाल उपस्थित झालाय। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शेवगे गावामध्ये अंत्यविधीसाठी नदी पलीकडे जाऊन अंत्यसंस्कार करावे लागतात। तालुक्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे नेसू नदीला पूर आलाय। पुलाअभावी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून त्या पुराच्या पाण्यातून मृतदेह घेऊन मार्ग काढावा लागलाय आणि हा मार्ग काढत नातेवाईकांना अंत्यविधी करावा लागलाय। मात्र याकडे प्रशासन डोळ्यावर झापडं लावून बसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। शेगवे गावातील इमाबाई वसावे यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांना नदी पार करावी लागली। कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहेत। अशा परिस्थितीत मृतदेह घेऊन जावा लागतोय। स्मशानभूमी ही नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे आणि तिथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्यानं कुटुंबियांवर ही वेळ आली आहे। पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे। स्मशानभूमीला जाण्यासाठी खूप लोकांचे हाल होत आहे। आता बाबाचे वय 70-65 वर्ष आहे, तरी देखील हे आतापर्यंत संघर्ष करत आहे। काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे, पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही। तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि इथे पूल मंजूर करून द्यावे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतोय, जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं, एवढी शासनाला विनंती। स्मशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे, तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले। मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत शेती पण आहे, म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करायला जावं पडतं। तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे। आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडे त्या शेतात चारा कापायचं किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उतरून जावं लागतं। जर जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतो। तर भिकेश पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। भिकेश, खरं तर नंदुरबार आणि नंदुरबार मधला नवापूर भाग हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो, पण अजूनही या आदिवासींच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या सोयी सुविधांसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीयेत आणि त्याचंच हे अगदी बोलकं चित्र म्हणावं लागेल। काय समस्या आहेत गावकऱ्यांच्या? नंदुरबार जिल्हा हा सातपुड्याच्या दुर्गम भागात वसलेला आणि डोंगराळ भागातला जिल्हा आहे, आदिवासी जिल्हा आहे। नंदुरबार आपण 3-4 दिवसापूर्वीच पाहिलं असेल की इथल्या शाळकरी विद्यार्थ्यांनाही जीवघेणा प्रवास करावा लागला होता शाळेपर्यंत जाण्यासाठी। त्याचप्रमाणे अनेक गावांमध्ये अंत्यविधीसाठी जाणाऱ्या स्मशानभूमी ह्या नदीच्या पलीकडे आहेत आणि त्यापर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत, तर नागरिकांना नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करून अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यातल्या अनेक वाड्यापाड्यांमध्ये पाहण्यास मिळतं। भिकेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।